मंडळी, कुठलाही अवजड किंवा अवघड व्यायाम तुम्हाला अजिबात करता येत नसेल, व्यायाम करायचा तुम्हाला कंटाळा येत असेल, व्यायाम करायला तुमच्याकडे अजिबातच वेळ नसेल आणि असं असून सुद्धा तुम्हाला तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवायचं असेल, तुम्हाला असलेले सगळे आजार, बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल वाढले, वजन वाढले, पोटाची चरबी, दंडाची चरबी, मांडीची चरबी वाढली असेल, हातापायाचे त्रास तुम्हाला होत असतील, तुमचं अंग जड पडत असेल, पचनशक्ती तुमची मंदावली असेल, मेंदूच्या संबंधित तुम्हाला काही आजार असतील, हृदय फुफ्फुसाच्या संबंधित, रक्तवाहिन्यांच्या संबंधित काही तुम्हाला आजार असतील, याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मात करायची असतील, तर मी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 10 मिनिटांमध्ये अशा काही सोप्या शास्त्रोक्त हालचाली तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आणि आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी मदत होणार आहे। विनंती असेल की प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या। अजून एक विनंती आहे, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल, तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। ह्या हालचाली केल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही व्यायाम करायची अजिबात गरज पडणार नाही। फक्त तुम्हाला करून बघायचंय, दररोज याच्यामध्ये सातत्य ठेवायचंय आणि तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीने करायचं। खरं तर सगळ्याच स्टेप, सगळ्याच हालचाली अतिशय सोप्या आहेत, काही सुद्धा अवघड नाही। कशा पद्धतीने मी सांगतोय तशा पद्धतीनं दररोज हा व्हिडिओ लावून किंवा आता लगेचच माझ्या सोबत जर करायला सुरुवात केली तर तुम्ही लगेचच शिकून जाल आणि दररोज करायला सुरू केल्यानंतर तुम्हाला याचे फायदे बघायला मिळतील। तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, खुर्चीवरती बसायचंय आणि खुर्चीवरती बसून आपल्याला काय करायचंय, टाळी वाजवायला सुरुवात करायची अशा पद्धतीनं। का बरं? कारण ह्या टाळीच्या माध्यमातून आपल्या हाताच्या तिथं, तळव्याच्या तिथं असणारे जे प्रेशर पॉइंट आहेत, ॲक्युप्रेशर पॉइंट ज्याला आपण म्हणतो, हे प्रेशर पॉइंट उद्दीपित होतात, स्टिम्युलेट होतात आणि शरीरातल्या सगळ्या अवयवांचं काम सुधारण्यासाठी नंबर 1 मदत होते। त्याच्यामुळे पहिला प्रकार जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे। बघा, हे जे बोट आहेत अशा पद्धतीने पसरून ठेवायचे आणि आपल्याला कोपरे आपल्या जमिनीला समांतर ठेवून अशा पद्धतीने 10 वेळा करायचंय। बघा, रामकृष्ण हरी माऊली म्हणायचंय। 1 2 3 4, हलकी टिचकी द्यायची, 5 6 7 8 9 10। व्हेरी गुड। आता काय करायचंय, फक्त बोटाची जी टोकं आहेत शेवटची, त्यांची आपल्याला टाळी वाजवायची। बघा, बोटांकडे अजिबात नजर ठेवायची नाही, नजर समोर ठेवायची आणि आपोआप आपली बोट जी आहेत, टोकं आहेत, एकमेकावरती ठेवायची आहेत। बघा, अशा पद्धतीनं हे बाजूबाजूला सरकू द्यायची नाहीत। 1 2 करा माझ्याबरोबर, 3 4 5 6 7 8 9 10। ह्याच्यामुळे मेंदूचं काम सुधारण्यासाठी मदत होईल, स्मरणशक्ती वाढेल, लक्ष केंद्रितपणा वाढेल, वय वाढेल तसं मेंदू आपला कमकुवत व्हायला लागतो, किंवा लहान मुलं असतील घरामध्ये त्यांची देखील स्मरणशक्ती कमी होते, लक्ष केंद्रित व्यवस्थित अभ्यासामध्ये होत नाही, त्यांना देखील याचा चांगला फायदा होणार आहे। वयाची अट अजिबात नाही या व्यायामाला, किंवा कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या, सगळ्या आजारामध्ये हे व्यायाम, या हालचाली तुम्ही करू शकता अत्यंत चांगल्या प्रकारे। आता काय करायचं, आपल्याला बोटांच्या मध्ये असणारी जी जागा आहे त्या जागा एकमेकावरती आपल्याला आदळायच्या आहेत अशा पद्धतीने। बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। त्यानंतर काय करायचं, हात अशा पद्धतीनं खांद्यावरती ठेवायचे बोट आणि आपल्या कोपराची टाळी आपल्याला वाजवायची 10 वेळा। 1 2, फुफ्फुस चांगली प्रसरण पावतात, श्वास चांगल्या प्रकारे आपला सुधारतो, तुम्हाला दम लागणार नाही, छाती मोकळी होईल, कफ होणार नाही, वारंवार सर्दी खोकला होणार नाही तुम्हाला, या अशा पद्धतीनं। 4 5, कोपऱ्याला कोपरा टच करायचा, हळूच, 6 7 8 9 10। खूप छान। फक्त 10 ते 15 मिनिट तुम्हाला लागणार आहे। आता काय करायचं, आपल्याला एका हाताने टाळी वाजत नाही असं आपण नेहमी म्हणतो, पण एका हाताने टाळी वाजवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। कशा पद्धतीने, बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9
दहा खूप छान आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, विठ्ठल 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 विठ्ठल. वा, टाळीचा आवाज ऐकू येईल तुम्हाला. हे बघा, एक. नंतर पुढची सोपी स्टेप काय करायची, अशा पद्धतीने हात पसरायचे आपल्याला आणि वर टाळी वाजवायची. हे बघा, एक, दोन, खाली हात घ्यायचा. तीन, हाताचे त्रास, मनगटाचे त्रास, खांद्याचे त्रास, खूप कोपराचे खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार. हे बघा, खूप छान. टाळी वाजवा, आनंदी राहा. खूप छान. हे हात बधीर होत असतील, मुंग्या येत असतील, आखड आली असेल, बोट व्यवस्थित वळत नसेल, फ्रोझन शोल्डरचा त्रास होत असेल, तर तो देखील तुम्हाला कमी होण्यासाठी हळूहळू मदत होणार आहे. फक्त हात जेवढे तुम्हाला वर घेता येतील तेवढेच तुम्हाला करायचे. जास्त ताण बसेल, पीळ बसेल असे कुठलीही हालचाल याच्यामध्ये करायची नाही. आपल्या शरीराच्या सहन क्षमतेनुसार तुम्हाला हे हालचाली करायच्या आहेत. हे अशा पद्धतीने. हे बघा, हात गळून येतो, पण खूप चांगली एक्सरसाइज तुमच्या मानेची, पाठीची, कमरेची होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला एक पाय वर उचलायचा आहे आणि गुडघ्याखाली टाळी वाजवायची. खुर्चीच्या पुढच्या समोरच्या टोकाला येऊन बसायचं. हे पहा, अशा पद्धतीने. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. व्हेरी गुड. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. असं करताना मागं ताणायचं. नऊ, दहा. व्हेरी गुड. तर काय करायचं, पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आणि आपल्याला आपले गुडघे जे आहेत ते एकमेकाला आणून अशा पद्धतीने लावायचे. म्हणजे गुडघ्याची टाळी आपण म्हणतो ह्याला. एक, दोन, तीन, करा, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. व्हेरी गुड. सोपं सोपं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला पूर्ण पायाची टाळी वाजवायची. खुर्चीच्या टोकाला येऊन बसायचे, कम्फर्ट पडणार नाही अशा पद्धतीनं. आणि हे पाय जे आहेत हे अशा पद्धतीने फाकवायचे आणि परत काय करायचे, टाळी आणून वाजवायची. हे बघा, एक, दोन, जेवढे शक्य होईल तेवढे फाकवायचे. तीन, चार, नसा मोकळ्या होण्यासाठी, सायटिकाचा त्रास कमी होण्यासाठी, पायाचे गोळे कमी होण्यासाठी, पायाचं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, मुंग्या, आग, बधीरपणा कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. चार, पाच, हळू टिचकी मारायची. सहा, सात, आठ, चरबी कमी होण्यासाठी मदत होईल, मांडीची, पिंढऱ्याची. नऊ, दहा. सुरुवातीला तुम्हाला 5 वेळा करायचे, 5 वेळा करा. नंतर 10 वेळा, नंतर 15, नंतर 20. अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वेळ आणि वेग वाढवत चाला. हा झाला. त्याच्यानंतर उभं राहायचंय आणि आपल्याला काय करायचंय, पुढं मागं टाळी वाजवायची. हे बघा, अशा पद्धतीनं. हे अशा पद्धतीने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. बघा, ह्या टाळीच्या माध्यमातून हातातले, तळव्यातले सगळे प्रेशर पॉइंट ऍक्टिव्हेट व्हायला लागले आणि तुमच्या शरीरामध्ये रक्ताभिसरण सळ करायला लागले. मन तुमचं प्रसन्न होणार आहे, मेंदू तुमचा ताजा तवाना होणार आहे, दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटणार आहे. आळस, सुस्ती, जडपणा, बधीरपणा सगळा निघून जाण्यासाठी, एकदम तुम्ही अलर्ट आणि ऍक्टिव्ह राहण्यासाठी मदत होणार आहे. बरेच जण म्हणतात मला ऍक्टिव्हनेसच वाटत नाही, सतत मी स्थूल असतो. पण हे करायला सुरुवात केल्यानंतर तुमचा ऍक्टिव्हनेस खूप चांगल्या प्रकारे वाढणार आहे, कारण ह्याच्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढणार आहे. असलेले आजार हळूहळू कमी होतील. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या औषध गोळ्या कमी किंवा बंद देखील होऊ शकतात आणि भविष्यात तुम्ही आजारी पडण्यापासून देखील बचाव होऊ शकतो. वाढत्या वयानुसार तुम्ही म्हातारं होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल आणि तुमचं तारुण्य खूप दिवसासाठी टिकून राहण्यासाठी मदत होईल. याच्यामुळे तुमच्या त्वचेवरती एक चांगलं तेज येईल, त्वचेचे आजार देखील दुरुस्त होण्यासाठी मदत होईल, त्याच्यापासून लांब राहण्यासाठी याच्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे. पचनशक्ती सुधारणार आहे. त्यामुळे पचनाच्या संबंधित ज्या काही तक्रारी आहेत ते देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. माऊली फक्त तुम्हाला करून बघायचे. त्याच्यानंतर काय करायचे, सावकाश पाय उचलायचे या अशा पद्धतीनं आणि आपल्या पायाला हाताने धरायचं आणि त्याची टाळी अशा पद्धतीने वाजवायची. 1, 2, 3, 4, सावकाश 5, 6, जमल तेवढं करायचंय, 7, 8,
न द हा, कारण पायाच्या तिथं सुद्धा खूप चांगल्या नर्व एंडिंग असतात, म्हणजे चेतापेशीची टोकं असतात, ती सुद्धा ऍक्टिव्हेट होतात आणि इथून सगळे सिग्नल ब्रेन पर्यंत जातात आणि ब्रेनला देखील वाटतं की सगळे अवयव व्यवस्थित आहेत, सगळ्या अवयवांवरती लक्ष द्यावं लागेल याची जाणीव मेंदूला होते. बघा, तुम्ही एखादा हालचाल व्यवस्थित करत नसाल एखाद्या भागाची, तर मेंदू त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून ह्या सगळ्या हालचालीच्या माध्यमातून प्रत्येक अवयवाची, प्रत्येक स्नायूची, हाडाची, सांध्याची हालचाल होते आणि मेंदूचं आणि सगळ्या अवयवाचं, शरीराच्या सगळ्या भागांचं नातं सुधारतं, नातेसंबंध सुधारतात. बघा, आपण गेलं आलं एकमेकांच्याकडं तर ओळखी पाळखी होतात आणि आपलं नातं टिकून राहतं. तसंच मेंदूचं आणि आपल्या सगळ्या अवयवांचं देखील आहे. एखादा अवयव जर कामच करत नसेल, म्हणजे मेंदूकडे सिग्नल जात नाहीत आणि मेंदू त्याच्याकडे वरचेवर दुर्लक्ष करतो. परंतु या सगळ्या व्यायामाच्या माध्यमातून शरीर, मन, मेंदू याच्यामध्ये एकसूत्रता येऊन आपल्या शरीरामध्ये तंदुरुस्ती येण्यासाठी नैसर्गिक मदत होते. त्याच्यानंतर आपल्याला काय करायची, ओठाची टाळी वाजवायची. कशा पद्धतीने बघा, त्याच्यामुळे काय होणार आहे, इथं असणारे स्नायू, थायरॉइड ग्रंथीचं स्टिम्युलेशन होणार आहे, थायरॉइडचे आजार कमी होण्यासाठी मदत होणार आहे, चेहऱ्याची चरबी कमी होणार आहे, चेहऱ्यावरचे जे आलेले डाग आहेत, काळे डाग असतील किंवा अजून वांग असेल किंवा तुमचं मुरुम फुटकोळ्या असतील, ह्या देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे. यासोबतच तुम्हाला अजून काय करायचंय, तोंडामधून वेगवेगळे आवाज काढायचे. हे आवाज तुम्ही लहानपणी 100% काढलेले असणार आहेत. कशा पद्धतीने करायचे बघा, त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, असं असं. त्याच्यानंतर काय करायचंय, बघा, हे असं करताना तुमच्या ह्या चेहऱ्याच्या, मानेच्या, गळ्याच्या तिथले असणारे जे छोटे छोटे स्नायू आहेत, नसा आहेत, त्या आनंदी होण्यासाठी, त्या चांगल्या काम करण्यासाठी सुरुवात होणार आहे. माऊली, फक्त तुम्ही करून बघा. लहान असताना आपल्याला कुठला आजार होत होता का, आपण कधी उदास राहत होतो का, नाही. कारण त्याचं म्हणजे आपण असे वेगवेगळे आवाज आपण काढत होतो. पुढचा आवाज आहे, बघा. हे करताना काय होते, तुमच्या जिभेची हालचाल चांगली होते, जीभ काही जड पडणार नाही, कारण सतत तुम्ही त्याला ताजतवानं ठेवण्यासाठी, कामामध्ये ठेवण्यासाठी मदत करता सकाळच्या ह्या छोट्या छोट्या हालचालींच्यामुळं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, जीभ जे आहे ते दाताच्या आत लावून ठेवायचे आणि त्या दाताच्या फटीतून आपल्याला आवाज काढायचा आहे. गुदगुल्या होईल आणि खोकला येईल तुम्हाला. हा महत्वाचा आहे. खोकला येणं म्हणजे आजार नाही, खोकला येणं म्हणजे आपल्या फुफ्फुसाच्या तिथली घाण, श्वसन नलिकेच्या तिथली घाण बाहेर काढून टाकणं. नेमकं ही घाण नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकण्याच्यासाठी जो स्टिम्युलाय चेतना आपल्या श्वास नलिकेला खोकला काढण्यासाठी येते, ती ह्याच्यामुळे आपल्याला साध्य करता येणार आहे. त्याच्यानंतर पुढे काय करायचं, आपल्याला टॅपिंग एक्सरसाइजेस करायचे. काय करायचे, सगळ्यात सुरुवातीला आपल्या टाळूवरती अशा पद्धतीनं बोटाच्या टोकानी वाजवायचं आहे. हे अशा पद्धतीने, हे बघा, सावकाश वाजवायचं आहे. त्याच्यानंतर हळूहळू खाली यायचं. हे गालावरती आपल्याला टॅपिंग करायचे. खूप छान रक्ताभिसरण सुधारणार आहे. डोळ्याचे आजार, नाकाचे आजार, सायनसचा आजार कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. वारंवार सर्दी खोकला होत असेल, नाकामध्ये ब्लॉकेजेस, पॉलिप्स झाले असतील तर ते देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. लांब श्वास घ्या, सोडा, लांब श्वास. त्याच्यानंतर गालाकडून पुन्हा तुम्हाला कुठे येते, इथं ज्वाला यायचंय. आपले ही जे हानवटी आहे तिथं तुम्हाला करायचं. इथं असणाऱ्या ज्या लिम्फ नोड्स आहेत, लसग्रंथी आहेत, त्या देखील खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेट होतील, ज्याच्यामुळं तोंडाचं जे इन्फेक्शन आहे ते कमी होण्यासाठी, हिरड्याचे इन्फेक्शन कमी होण्यासाठी, दाताचे आजार कमी होण्यासाठी याच्यामुळं, कारण हे करत असताना तिथलं रक्ताभिसरण सुधारणार आहे.
रक्ताभिसरण सुधारलं की तिथं ऑक्सिजन चांगला होणार आहे, पोषण चांगलं होणार आहे अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, पाठीमागं करायचंय हे अशा पद्धतीने. हे बघा मानेवरती, हे वरून खाली, खालून वर मानेवरती यायचं. हे अशा पद्धतीनं बघा, तुम्हाला दिसेल असं सांगतोय मी. हे बघा खूप छान आहेत, हे सोपेच आहेत, तुम्हाला करायचंय हे अशा पद्धतीने. ओके. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, ह्या हाताने इथं टॅप करायचंय. रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी. मान सरळ ठेवायची. हे मणक्याचं सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल, पाठीचा कुठला आजार असेल तर तो कमी होण्यासाठी मदत होईल. कारण का, मणक्याच्या तिथलं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदत होणार आहे. तुम्हाला पाठीला कधी बाक येणार नाही, मान कधी तुमची खाली झुकणार नाही. खांद्याचे त्रास कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होईल. त्यानंतर विरुद्ध हाताने रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी. त्याच्यानंतर दोन्ही रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण बोला, हरे रामकृष्ण हरी. हळूहळू सावकाश तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं करायचं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, खांदे थापटायचे आहेत. खांदे थापटणं अत्यंत गरजेचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं दोन्ही खांदे अशा. खूप सोप्या हालचाली आहेत. बसल्या बसल्या करू शकता. तुम्हाला कुठं बाहेर जायची नाही गरज, उठ बस करायची गरज नाही, वजन उचलायची गरज नाही, जिमला क्लासला जायची गरज नाही. अशा पद्धती किंवा एक हाताने अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खांदे ढिले सोडायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर आपली जी काख आहे तिथं, हे खूप महत्वाचं आहे. इथं खूप लसग्रंथी असतात. कारण का, ह्या लसग्रंथी आपल्या छातीच्या इन्फेक्शनला, नाकाच्या तोंडाच्या इन्फेक्शनला, गळ्याच्या इन्फेक्शनला, मानेच्या इन्फेक्शनला, डोक्यामध्ये काही इन्फेक्शन झालं असतं तर ते कंट्रोल करण्यासाठी ह्या लसग्रंथी मदत करतात. म्हणून ह्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी हे टॅपिंग आपल्याला अशा पद्धतीने करायचे. हाताची खोबणी करायची आणि अशा पद्धतीनं तुम्हाला वाजवायचं. हॅट पटुशा, हॅट पटुशा, हॅट पहिलवान. बघा तुम्ही करून बघा माझ्या बरोबर. हे त्याच्यानंतर विरुद्ध. एकदम नंबर 1 माऊली काम होणार आहे. तुम्ही करून बघा. ह्याला काय एक नया पैसा खर्च करायचे नाही गरज. घरी बसल्या तुम्हाला करायचं. 1 आठवड्यामध्ये तुम्ही म्हणताल डॉक्टर 1 नंबर काम झालं आमचं बघा. तुम्ही बरेच जण म्हणता आमचा हा त्रास झाला, हा त्रास कमी झाला, तो त्रास कमी झाला. मग आम्हाला छान वाटते. आम्हाला हेच पाहिजे. कुठल्याही औषध गोळी शिवाय तुमचं आरोग्य चांगलं राहावं. तुमच्या कष्टाचा पैसा दवाखान्यासाठी खर्च होऊ नये. किंवा बऱ्याच जणांकडे पैसे सुद्धा नसतात. आम्ही सुद्धा गरिबीतून आलेलो आहोत. माझे आई वडील शेती करत होते. आम्हाला सुद्धा दवाखान्याला पैसे नसायचे. आणि त्याच प्रेरणेतून मी तुम्हाला ही सगळी माहिती चांगल्या पद्धतीनं, शास्त्रोक्त पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. हीच प्रेरणा आहे. या सगळ्या गरीब लोकांना, गांजलेल्यांना चांगली मदत व्हावी. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हात अशा पद्धतीनं धरायचा. हाताचे तळवे आकाशाकडं अशा पद्धतीनं. हे बघा खूप छान मदत होणार आहे. बघा तुम्ही सावकाश करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, हा हात खालून वरून असा उभा धरायचा अशा पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर असं 4-5 वेळा वरून करायचं, 4-5 वेळा खालून करायचं. आणि हे करत असताना असंच खाली यायचं कंबरेच्या तिकडे. हे बघा परत जायचं. पुन्हा हा हात. हे बघा 1 नंबर काम होणार आहे. हे झालं असं खूप छान. हे त्याच्यानंतर असा उभा करायचा मगासारखा वरून, पुन्हा खालून खाली कमरेपर्यंत यायचं, पुन्हा वर यायचं, पुन्हा वापस जायचं. हात अवघडला तर थोडं थांबायचं आणि परत अशा पद्धतीनं खाली जायचं. त्याच्यानंतर पोटाच्या तिथं ढोल एक विशिष्ट तल किंवा एखादा विशिष्ट आवाज ढोलकीसारखा काढायचा प्रयत्न करा. मन देखील खुश होईल, पोट देखील खुश होईल, पचनाचे त्रास पळून जातील. त्याच्यानंतर काय करायचं, अशा पद्धतीने छातीवरती ताप करायचंय आणि पोटाकडे यायचं. बघा बरं किती छान वाटायला. खूप छान, व्हेरी गुड. त्यानंतर थोडा लांब श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, लांब घ्यायचा आहे, सोडायचा 1-2 वेळा. त्याच्यानंतर उभं राहायचंय आणि उभं राहून काय करायचंय आपल्याला, आपल्या पायावरती समोरून तिथं पण दिसायला तुम्हाला. व्हेरी गुड. हे बघा अशा पद्धती. परत वर या, परत खाली जावा. हे मोकळंच झालं पाहिजे सगळं. बघा तुम्ही
बधीर होणार नाही, जड पडणार नाही, सूज येणार नाही, आग पडणार नाही, वेदना होणार नाहीत. जिथं दुखतंय तिथं हळूहळू मारायचं. त्याच्यानंतर समोर झाला, आता बाजूला. एक नंबर. सीटवर पण मारायचं बघा, बाजूला इथं कमरेच्या. हे 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 रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हे बघा, एक नंबर काम होणार आहे. हातापायाची मैत्री होणार आहे. सगळ्या शरीरामध्ये गुण्या गोविंदानं सगळे अवयव नांदण्यासाठी मदत होणार आहे. आणि त्याच्यानंतर मग सगळ्या शेवटी पाठीमाग. हे 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 बघा. त्याच्यानंतर खाली जावा, हाताची खोबणी करा. इथं बऱ्याच जणांना काय होतं, इथं लय खूप जास्त रक्तप्रवाह साचून जाण्याची शक्यता असते. कारण दिवसभर आपण असंच बसलेला असतो, पाय दुमडून बसलेला असतो. त्याच्यामुळं हे जे कर्व आहेत, जॉईंट आहेत, तिथं बेंड असतं आणि त्या बेंडामध्ये घाण जमा होण्याची शक्यता जास्त असते. जसं पाईपामध्ये बेंड असतं, बेंडाच्या तिथं कचरा जमा होण्याची शक्यता असते, तसं इथं सुद्धा आहे. त्याच्यामुळे हे जे पॉइंट आहेत ते खूप चांगल्या प्रकारे मोकळे होण्यासाठी मदत होणार. तुम्ही इथं नुसतं थापटून जरी बघितलं तर तुम्हाला तिथं मोकळं वाटेल. बघा, तुम्ही करून बघा हे अशा पद्धतीने. किंवा उभं न राहता तुम्ही वाकून देखील हे करू शकता. खूप छान होणार आहे. हे बघा, एवढं सगळं बारीक हालचाली करून सुद्धा मला बारीक दम लागलाय, जो की अत्यंत महत्वाचा आहे आणि गरजेचा आहे. तर आता हा व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत ह्या हालचाली कुणी करून बघितल्या, त्यांना कसं वाटलं आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. सकाळी उठल्या करू शकता, सायंकाळी 4-5 वाजता करू शकता, जेवण झाल्यानंतर अर्धा ते 1 तासांनी खूप चांगल्या प्रकारे करू शकता. शुगर, बीपी, थायरॉइड किंवा कोलेस्ट्रॉल सगळे त्रास कमी होतील. किडनीच्या संबंधित काय समस्या असतील, पचनाच्या संबंधित समस्या कमी होण्यासाठी खूप चांगली मदत होणार आहे. माऊली तुम्हाला फक्त करायचं आहे, कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. करत असताना फक्त शरीराला सहन होईल अशा पद्धतीनेच करायचं आहे. नक्कीच आजपासून ह्या हालचाली करायला कोण कोण सुरू करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला नक्की सांगा. तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील कुठलाही व्यायाम न करता फिट राहता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. का? कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेलं लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.